पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 13व्या वंशजांचे तसेच ऐतिहासिक होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी श्री क्षेत्र माहूरगड येथे भेट देऊन आई श्री रेणुका माता आणि भगवान दत्तात्रय महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले। त्यांच्या या धार्मिक व ऐतिहासिक भेटीमुळे माहूर येथील होळकर समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। माहूरगड येथे आगमन झाल्यानंतर भूषणसिंह होळकर यांनी सर्वप्रथम श्री रेणुका माता मंदिरात जाऊन आई रेणुका मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र दत्तशिखर येथे जाऊन भगवान दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। दत्तशिखर येथे दर्शन घेतल्यानंतर दत्तशिखरचे महंत परिवाराचार्य श्री 1008 महंत महाराज यांची त्यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले। यावेळी महंत महाराजांची ओळख करून देण्यात आली। विशेष म्हणजे यापूर्वीही भूषणसिंह होळकर आणि महंत महाराजांची भेट झालेली असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आली। त्यामुळे या भेटीला धार्मिक आणि आत्मीयतेचा विशेष स्पर्श लाभला। या भेटीतील आणखी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठेवा भूषणसिंह होळकर यांना पाहायला मिळाला। दत्त मंदिरातील भंडार घरामध्ये पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनी भांडी आजही जतन करून ठेवण्यात आली आहेत। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळाशी संबंधित असलेली ही जुनी स्वयंपाकाची भांडी यावेळी वासुदेव भारती यांनी भूषणसिंह होळकर यांना दाखवली। होळकर घराण्याच्या ऐतिहासिक परंपरेशी संबंधित वस्तू माहूरच्या दत्त मंदिरात जतन करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याने भूषणसिंह होळकर यांनी या ठेव्याची विशेष उत्सुकतेने पाहणी केली। शेकडो वर्षाचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि होळकर घराण्याचे माहूरशी असलेले संबंध या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले। भूषणसिंह होळकर यांच्या माहूर भेटीची माहिती मिळताच माहूर येथील होळकर समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात भव्य सत्कार करण्यात आला। समाज बांधवांनी पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी माहूर परिसरातील होळकर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक होळकर घराण्याच्या वंशजांचे प्रत्यक्ष स्वागत व भेट घेण्याची संधी मिळाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते। दर्शनानंतर भूषणसिंह होळकर यांनी माहूरगडाच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। माहूरगड हे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक क्षेत्र आहे। आई श्री रेणुका माता आणि दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळेच नव चैतन्य आणि समाधान मिळाले। या पवित्र भूमीवर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते। भविष्यातही माहूरगड येथे दर्शनासाठी नक्की येईन अशी भावना त्यांनी व्यक्त केली। माहूरगडच्या धार्मिक वातावरणाने आणि येथील श्रद्धास्थानांनी आपण प्रभावित झालो असून रेणुका माता व दत्त महाराजांच्या या पावन भूमीशी आपले भावनिक नाते निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले। माहूरमध्ये पहिलीच वेळ नाहीये, दुसऱ्यांदा आलो, पण या रस्त्यावरून जात असताना इथं इतक्या जवळून जाताना देवीचं दर्शन न करता जाणं काही बरोबर वाटत नव्हतं। मग रात्री आमची चर्चा झाली, म्हटलं फोन झाला भगवानरावांचा, ठरलं दर्शन करून मग पुढचा प्रवास करायचा। प्रयत्न हाच असतो की या निमित्तानं देवीचं पण दर्शन व्हावं, आपले बांधव जे जीवाभावाने नेहमी प्रेम करतात, भेटत असतात, बोलत असतात, त्यांची गाठभेट होते। कारण आपण सगळेच आजकाल व्यस्त असतो। माझंही येणं फारसं होत नाही, वर्षातून एखादी ट्रिप होते। मला नागपूरला आलो होतो, गडकरी साहेबांची भेट होती, अजूनही काही अधिकाऱ्यांना भेटायचं होतं। जाता जाता प्रयत्न हाच असतो की भागातल्या सगळ्या आपल्या लोकांना भेटावं, काय चाललंय, बरं वाईट विचारावं, दुसरा काही हेतू नाही। कारण तुम्ही सगळे घरचे असल्यासारखे आहात। भगवानरावांचं आमचं तर अनेक वर्षाचा अगदी भावासारखं काम आहे। त्याच्यामुळे इथून आता उद्या पुढचा स्टॉप आमचा हिंगोली आहे। कळमनुरीला प्रकाशराव नाईक यांच्याकडे जायचं, उमरखेडला काही लोकांना भेटायचंय, नांदेडमध्ये, लातूरला। हे सगळेजण आपण एक दिलानं चांगलं काम काय करता येईल याच्यासाठी या गाठी भेटीवरून एकमेकांशी संवाद साधणं, शेतीचे प्रश्न असतील, वेगवेगळे विषय त्या भागातले जाणून घेणं हाच हेतू असतो, दुसरं काही नाही। त्यामुळे असंच सगळ्यांचं एकमेकावर प्रेम होते। आता बराच वेळ झालाय, माझ्या देवीच्या दर्शनाला निघूयात। आणि दादा पण इथं आलेत किनवटहून, त्यांचाही नेहमी आमचा संवाद होत असतो आणि चांगलं काम आहे त्यांचं सुद्धा। मी आता त्यांना तेच सांगत होतो की तुमच्यासारखे तरुण
जितक्या ताकदीने पुढे येतील आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत. चांगल्या लोकांची समाजाला, महाराष्ट्राला, भागाला आपल्या गरज असते. मग तुम्ही काम चांगलं करत राहा. आमच्या वतीने जे काय तुमच्या पाठीशी उभं राहणं असेल, सहकार्य असेल, ते निश्चितपणे आम्ही करू. तुमच्यासारखे तरुण, भगवानरावांसारखे तरुण राजकारणात येणं असणं ही काळाची गरज आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच आपल्याला खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. विशेष मला एक गोष्ट सांगायची आहे. वाघगावला तुमच्यापैकी बरेच जण दरवर्षी येता आलेले असतात. तो किल्ला आपण होळकरांचा भुईकोट किल्ला आहे, आमच्या पूर्वजांनी बांधलेला, त्याचं संवर्धन आपण करतोय. मागच्या 2 वर्षापासून त्याचं काम चालू आहे. नुसतं संवर्धन करून चालणार नाही, तर आपल्याला तिथं आपल्या या महापुरुषांच्या मूर्त्या असतील, म्हणजे तर अहिल्यादेवींचा जागर आता सगळीकडे झालेला आहे. प्रत्येक भागात देवींच्या मूर्त्या आहेत, देवींच्या बद्दल माहिती आहे. पण होळकर घराण्यामध्येच महाराजा यशवंतराव होळकर नावाची एक व्यक्ती अशी होऊन गेली. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सबंध देशामध्ये लढाली, पण त्यांच्याबद्दल जागृतीच नाही, अवेअरनेस नाही, लोकांना माहिती नाही. आपल्याला नेपोलियन माहिती असतो, पण नेपोलियनच्याच काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढणारा आणि इंग्रजांना हरवणारा यशवंतराव माहिती नाही. तर त्या यशवंतरावांचा सिंहासनावर बसलेला पुतळा, कारण त्यांचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांच्या नंतर मराठी मातीचा राज्याभिषेक करून घेणारा राजा म्हणजे यशवंतराव. तर त्यांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आपल्याला ह्या वर्षी तिथं वाघगावला बसवायचा. ते आपल्याला कुठल्याही शासकीय पैशातून बसवायचं नाही. बसवायला काय मी स्वतः माझ्या खिशातून बसवू शकतो, पण अशी स्मारक होत असताना समाजातल्या, देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं, ज्याला आपल्या देशावर प्रेम आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात असलं तर ती आत्मीयता वाटते. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना ते पुतळ्याचं मॉड्यूल तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला ते रेडी करून यावर्षी 6 जानेवारीला तो पुतळा आपल्याला तिथं बसवायचा आणि महाराष्ट्राला आणि देशालाही सांगायचं आहे की शून्यातून विश्व निर्माण करता येतं, राजा होता येतं आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तरुणांना ते प्रेरणा देईल. त्यामुळे ते स्मारक आपल्याला उभं करायचं आहे. ज्या राष्ट्रासाठी ते लढले त्या भारत देशाचा तिरंगा सुद्धा आपल्याला मोठा 100 कोटी तिरंगाने तो उभा करायचा. ही मुवमेंट झाली. मी मगाशी बोलत होतो की गडकोट किल्ल्याला तुम्ही म्हणाल इतिहासाचं काय घेत नसलं. गडकोट किल्ले, देवस्थान, याचं महत्व काय आहे? आता माहूरमध्ये आपण बसतोय, विचार करा, जर देवीचं मंदिर नसतं तर या गावाचा विकास झाला असता, या भागाचा विकास झाला असता. तर आपल्यालाही उदासीनता मोडून काढली पाहिजे. गडकोट किल्ल्यांच्या निमित्ताने आता वाघगावला किल्ल्याचं काम चालू झाल्यापासून रोज 100-200 पर्यटन तिथं जातात. त्याच्यामुळे गावातले हॉटेल चालतात, व्यवसाय चालतात. रस्त्याचं काम तिथलं किल्ल्यामुळे झालं. रस्त्याचं काम झाल्यामुळे जमिनीला वाव आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या भागातले ऐतिहासिक स्थानं, देवस्थानं ह्याच्यावर फोकस केला पाहिजे. त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला पाहिजे. ही डेव्हलपमेंट झाली तर दुर्गम भागात सुद्धा विकास येतो 100%. त्याची मला खात्री आहे. आपल्याला दर्शनाला जायचं, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. तुम्ही सगळेजण आलात, प्रेमाने भेटलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात देशभरातील अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, मंदिराचे बांधकाम, घाट, धर्मशाळा आणि भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण आजही देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये जपली जाते. अशा ऐतिहासिक आणि लोककल्याणकारी वारशाच्या वंशजांनी माहूरगडाला भेट देऊन रेणुका माता आणि भगवान दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेणे, तसेच अहिल्यादेवींच्या काळाशी संबंधित जुन्या वस्तूंची माहिती घेणे ही माहूरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. माहूरगड हे आदिशक्ती श्री रेणुका माता, भगवान दत्तात्रय महाराज आणि माता अनुसया यांच्या पावन वास्तव्यामुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र भूमीला होळकर घराण्याच्या 13व्या वंशजांनी दिलेली भेट आणि रेणुका माता व दत्त महाराजांचे घेतलेले दर्शन यामुळे माहूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. भूषणसिंह होळकर यांच्या या भेटीमुळे होळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची धार्मिक कार्य परंपरा आणि माहूरगडाचे आध्यात्मिक महत्त्व यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.